मुंबईच्या खारदांडा परिसरामध्ये ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे। उज्ज्वल निकम यांची प्रचार रॅली ठाकरे गटाच्या शाखेसमोरून जात असताना ही जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। त्यामधून हा राडा झाल्याची माहिती मिळते। त्यातच पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे अशी देखील माहिती समोर येते। उज्ज्वल निकम यांची रॅली सुरू असतानाच प्रचार रॅली सुरू असतानाच हा सगळा प्रकार घडलेला आहे। कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचं देखील समोर येत आहे। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। रुपाली, आपण पाहतोय रॅलीमध्ये धक्काबुक्की झालेली आहे। दोन गटात हा नेमका काय राडा झालाय? आपल्याला माहिती आहे की महायुतीकडून उत्तर मध्यसाठी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर आज आशिष शेलार आणि उज्ज्वल निकम म्हणजे दोघं जण जे आहेत ते खारदांडा परिसरामध्ये त्यांची प्रचार रॅली सुरू होती आणि याच वेळी या रॅलीच्या दरम्यान आपण बघितलं तर महायुतीचे जे भाजपचे जे सगळे कार्यकर्ते होते त्यांच्याकडून 400 पारच्या ज्या घोषणा आहेत, जो नारा आहे तो दिला जात होता सातत्याने आणि याच अनुषंगाने कुठेतरी ठाकरे गटाला डिवचण्याचा हा प्रयत्न झालाय, अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची भावना आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी 400 पारचा नारा दिल्यानंतर जे ठाकरे गटाचा जिकडे शाखा होती त्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा गद्दार आहे अशा पद्धतीच्या घोषणा द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यातूनच खरं तर हा जो वाद आहे तो विकोपाला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एका बाजूला 400 पारचा नारा आणि दुसऱ्या बाजूला गद्दार आहे अशा पद्धतीने खरं तर हा वादाला सुरुवात झाली होती आणि एकूणच हा वाद नंतर पुढे आणखी जास्त वाढत गेला आणि याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांची एकमेकांना धक्काबुक्की झालीच, मात्र या सगळ्यामध्ये पोलिसांना देखील धक्काबुक्की झाल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। सोबतच काही कार्यकर्त्यांकडून शाखेवरती हेल्मेट सुद्धा फेकण्यात आली अशी सुद्धा एक माहिती आपल्याला मिळत आहे। त्याच्यामुळे सध्या या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो वाढलेला आहे। मात्र उज्ज्वल निकम यांच्या प्रचाराच्या दरम्यान ठाकरे गट आणि महायुती भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांना भिडल्याचं जे ते पाहायला मिळालं आणि हा संपूर्ण प्रकार घडत असताना उज्ज्वल निकम असतील आणि आशिष शेलार असतील हे दोघंही प्रचार रथावरती तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच हा सगळा प्रकार निश्चितच त्यांच्या समोरच खरं तर हा सगळा प्रकार झालाय। धन्यवाद रुपाली या सविस्तर माहितीसाठी।